आता आपल्याला माहिती असेल की मोहर्रम चे दिवस चालू आहेत. इस्लामिक मजहब प्रमाणे पैगंबर मोहम्मद त्यांचे नातू हजरत इमाम हुसेन तर यांचा करबला येथे मृत्यू झाला आणि त्याच्या स्मरणार्थ इसवी सन 680 मध्ये म्हणजे आत्ताचं जे इराक आहे तिकडे इमाम हुसेन आणि त्यांचे जवळजवळ 72 अनुयायी होते. तर यझीदच्या सैन्याविरुद्ध लढताना ते शहीद झाले असं इस्लामिक धर्माचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. इस्लाम मध्ये 2 समुदाय आहेत, एक शिया आहे एक सुन्नी आहे. त्याच्यापैकी शिया समुदाय शोक दिन म्हणून साजरा करतात. सो बेसिकली हा कोणता उत्सवाचा दिवस नसून हा शोक दिवस आहे आणि याच्यामध्ये इमाम हुसेन यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती त्यांच्या परिवारासकट, त्यांच्या अनुयायांसकट. आणि ह्याच्यासाठीच 10व्या दिवशी उपवास, प्रार्थना आणि शोक सुद्धा करतात आणि ताजिया म्हणजेच इमाम हुसेन यांच्या कबरीचं प्रतीक म्हणून मिरवणूक काढली जाते. आता हे मुसलमानांचे काही व्हिडिओ बघा शिया समुदायाचे. आणि आता भारतामध्ये जो आपला नाथ संप्रदाय आहे तर अनेक नाथ संप्रदायामधले भक्तगण सुद्धा या मोहर्रमच्या उत्सवामध्ये जो हिंदू आणि मुसलमानच्या प्रथांचा मिक्सचर जे झालेला आहे ग्राउंड लेवलला, त्याच्यामुळे अनेक वर्षांपासून मोहर्रम मध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये नाथ पंथ भक्त या मोहर्रमच्या उत्सवामध्ये सामील होतात. हे त्याचे काही व्हिडिओज बघा. आता ते ताजियाची जी मिरवणूक असते त्याच्यामध्ये अनेक नाथ भक्त सामील होतात. पण नाथ संप्रदाय हा शैव संप्रदाय म्हणजे भगवान शिव शंकरांना मानणारा संप्रदाय आणि या परंपरेमध्ये योग, तंत्र, हठयोग याच्यावरती हा संप्रदाय आधारित आहे. महाराज मच्छिंद्रनाथ आणि महाराज गोरखनाथ हे प्रमुख सुद्धा मानले जातात. पण अनेक वेळेला आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये मोहर्रम हा शिया मुस्लिम लोकांचा शोक दिन आणि हिंदू समाजातल्या काही प्रथा मिक्स झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच जनसामान्यांमध्ये कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. मुस्लिम मजहबच्या लोकांनी शोक दिन मोहर्रम जरूर तुमच्या पद्धतीने करावा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. मला फक्त हिंदू समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे की मोहर्रमच्या नावाखाली जो की मुसलमानांचे जे दिवस आहेत त्याच्यामध्ये आपल्या काही रूढी परंपरा आपण त्याच्यामध्ये मर्ज केल्या. काळानुसार अनेक वर्षांपासून ते चालत आहे आणि आपण आता तेच फॉलो करत चाललो आहे. पण त्याच्यामध्ये आपण हिंदू प्रथांना मुस्लिम पीर किंवा मुस्लिम गुरु किंवा या ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकल्यामुळे नक्की आपली जी येणारी पिढी आहे त्याला संदेश आपण काय देत आहोत. 2 प्रश्न आहेत माझे. मुस्लिम समुदाय फक्त अल्लाह त्यांच्या ईश्वराला मानतो आणि पैगंबर मोहम्मद, प्रेषित मोहम्मद यांना ते मानतात. तो त्यांचा विषय त्यांनी जरूर करावा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण मूर्ती पूजा करतो, आपण व्यक्ती पूजा करतो, निसर्गाची पूजा करतो, देवी देवतांची पूजा करतो. या 2 गोष्टी सेपरेट असल्यानंतर सुद्धा या मोहर्रमच्या ह्याच्यामध्ये जो की शोक दिन आहे त्याच्यामध्ये आपण उत्सव सण म्हणून कसं काय साजरी करतो याच्यामध्ये अभ्यास करायची गरज आहे आणि यालाच मी म्हणतो स्वयंबोध. आपण कोण आहोत हे आपल्याला माहितीच नाहीये. आज नाथ संप्रदायाच्या अशाच काही घटनांमुळे आणि काही ऐतिहासिक घटनांमुळे अनेक नाथ संप्रदायाच्या देवस्थान, त्याच्यामध्ये मडी देवस्थान सुद्धा आहे, वक्फ बोर्डाने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलं, ताबे मारले. स्वयंबोध जर योग्य वेळेमध्ये जर जागरूक झाला नाही ना तर तुम्ही असं नुकसान करता की ज्याचा परिणाम पुढच्या पिढ्यांना भोगावा लागतो. त्याच्यामुळेच नाथ संप्रदायावरती हे जे सगळं अतिक्रमण, आक्रमण जे झालेलं आहे हे थांबलं पाहिजे आणि याच्यासाठी आपल्याला स्वतःची माहिती असणं, आपल्या चालीरीती, आपल्या परंपरा ह्याची माहिती असणं गरजेची आहे. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही सुद्धा सांगा. मी कधीच म्हणत नाही की मला जगातलं सगळं ज्ञान आहे. तुमच्या काही भावना असतील, तुमचे काही अनुभव असतील, तुम्ही बघितलेल्या काही घटना असतील, कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करून सांगा. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम.